होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता, कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत, लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत, त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील आणि सगळ्यांनी मिळून व्यवस्थित नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं पालन करत योग्यरित्या निवडणूक लढूया आणि निर्णय जनतेवरती सोडूया। परंतु या संदर्भामध्ये आज पुन्हा एकदा हरिभाऊ राठोड यांनी तुमच्यावर आरोप केले ही तक्रार जेडीएसने मागे घेतली, माझी तक्रार अजूनही ठीक आहे, ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात, परंतु त्यात तथ्य नसेल आणि ते नाहीच आहे त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल। उद्धव ठाकरेंनी पण तुमच्यावर काल टीका केलेली आहे, राजीनामा घेतला पाहिजे, निलंबित केलं पाहिजे अशा पद्धतीने। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे।